कुमार 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी गांधी मैदानावरती भव्य शपथविधी सोहळा। विजय सिन्हा आणि सम्राट चौधरींची पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदी वर्णी। पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन। बिहारमध्ये एनडीएचं सरकार बनतंय। पंतप्रधान मोदींवरती जनतेने विश्वास दाखवला। नितीश कुमार यांनी केलेल्या कामाला जनतेचा आशीर्वाद मिळाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक। महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष आहे। तुम्ही एनडीएचे प्रमुख आहात, तुमचा सन्मान राखला जाईल। भाजप नेत्यांच्या तक्रारीनंतर शहांचं शिंदेंना आश्वासन। सूत्रांची माहिती। मी तक्रारीचा पाढा वाचणारा रडणारा नाहीये तर लढणारा नेता आहे। लहान सहान गोष्टी राष्ट्रीय पातळीवरती आणत नाही। नाराजीचा विषय कालच संपला। शहांकडे भाजप नेत्यांची तक्रार केल्याचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं। महायुतीत एकमेकांच्या नसावळणं सुरू आहे। बाबा मला मारलं म्हणून कोणतरी दिल्लीला गेलं, इतकी लाचारी कशासाठी? शहा शिंदे भेटीवरून उद्धव ठाकरेंची खोचक टीका। भाजपच्या कुरघोडीवरून एकनाथ शिंदेंची दिल्लीमध्ये अमित शहांकडे तक्रार। महायुती विरोधातील बंडखोर नेत्यांना रवींद्र चव्हाण यांच्याकडून आर्थिक पाठबळ। पक्षप्रवेशासाठी पैशांचा वापर। ऑपरेशन कमळवरून शिंदेंची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती। रवींद्र चव्हाण यांनी पहिला प्रचार रत्नागिरीमधून सुरू केल्याबद्दल धन्यवाद। रवींद्र चव्हाण आमच्या सर्वांपेक्षा पदाने आणि मानानेही मोठे। मंत्री उदय सामंतांकडून कौतुक। मित्रपक्षात एकमेकांचे नेते न घेण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरती झालाय। महायुतीमध्ये समन्वय टोकाची भूमिका नाहीये। भाजप शिवसेना वादावरील चर्चेसंदर्भात गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। लोकसभेला आजारी असतानाही भाजपला 15,000चं मताधिक्य दिलं। मुख्यमंत्र्यांचा कोणताही शब्द मोडला नाही। याचं फळ म्हणून मला सांगोल्यामध्ये एकटं पाडलं का? भाजपने युती न केल्यानं शहाजी बापूंची भावनिक साद। ठाकरेंची सेना मनसेला 70 जागा देण्याच्या तयारीत। मुंबईतील 36 मतदारसंघांमधील प्रत्येकी 2 जागा मनसेला देण्याचा प्रस्ताव। ठाकरेंच्या सेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये फॉर्म्युलावर प्राथमिक सहमती झाल्याची सूत्रांची माहिती। कागल नगरपालिका निवडणुकीतील रंगत आणखी वाढली। शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांना अज्ञात स्थळी हलवलं। उमेदवारांनी अर्ज मागे घेऊ नये म्हणून खबरदारी। नवाब मलिकांसोबत युती शक्य नाही, वरिष्ठांना सांगितलेलं आहे। मलिकांवरील आरोपांवरती भाजप तडजोड करणार नाही। मंत्री आशिष शेलार यांच्याकडून स्पष्ट। मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादीकडून मलिक यांच्याकडे जबाबदारी। नागपुरात काँग्रेसच्या 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा। काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून पदाधिकाऱ्यांचा राजीनामा। नगरपंचायत नगरपालिकेमध्ये मनमानी झाल्याचाही आरोप। काल पोलीस घरी आले होते तेव्हा मी नव्हतो। उद्या स्वतः नेरूळ पोलीस स्थानकात जाऊन नोटीस स्वीकारेन। अमित ठाकरेंची माहिती तर शिवस्मारक उद्घाटन प्रकरणी अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल। जामनेरमध्ये गिरीश महायुतीमध्ये एकमेकांचे पदाधिकारी न फोडण्याच्या निर्णयानंतरही कुरघोड्या सुरूच। जामनेरमध्ये शिंदेंच्या 2 महिला उमेदवार निवडणुकीतून माघार घेत भाजपात, तर हिंगोलीमध्ये भाजपच्या उमेदवाराकडून अर्ज मागे घेत शिवसेनेत पक्षप्रवेश। मुख्यमंत्री फडणवीसांचे मामेभाऊ अमरावतीमध्ये नगरसेवकपदी बिनविरोध। चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीतून काँग्रेस उमेदवाराची माघार घेतल्यानं विजय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून फोनवरून शुभेच्छा। पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटलांना मुदतवाढ म्हणणं मांडण्यासाठी 28 नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी, तर जागा कुलमुखत्यापत्रधारक शीतल तेजवानी चौकशीसाठी गैरहजर राहिल्याची ही माहिती। पुण्यात कडाक्याच्या थंडीमध्ये 16 वयोवृद्ध रुग्णालय हे रुग्ण रस्त्यावरती, तर ससून रुग्णालयानं दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेकडे रुग्ण सोपवले होते। वृद्धाश्रमासाठी जागा नसल्याचं कारण देत दादासाहेब गायकवाड यांच्याकडून वृद्धांची फरफट। दिल्लीमध्ये सांगलीतील 10वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवलं। मुख्याध्यापकांसह 2 शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल। शाळेबाहेर पालकांचं आंदोलन। न्याय देण्याची ही मागणी। दादर कबूतरखान्याचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता। जैन मुनी आणि सरकारला दिलेला 15 दिवसांचा अल्टिमेटम संपला। जैन मुनींचा 28 नोव्हेंबरपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा। ट्रेनमध्ये हिंदी मराठी वादावरून 19 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण। मारहाणीमुळे तरुणानं आत्महत्या केल्याचा वडिलांचा आरोप। कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। मुंबईतील अंधेरी स्थानकावरती धर्मांतर होत असल्याचा दावा। व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल। प्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार नाही।
राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनामध्ये 73 कोटींचा घोटाळा. बीडमध्ये महसूल विभागामध्ये मोठी खळबळ. तिघांना अटक तर 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. एसआयटीकडून तपास सुरू. रायगडमधील ताम्हिणी घाटात थार गाडी 600 फूट दरीत कोसळली. चौघांचे मृतदेह हाती. इतरांचा ड्रोनद्वारे शोध सुरू. मुंबई विमानतळ संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद. वार्षिक देखभालीसाठी धावपट्टी बंद ठेवण्याचा निर्णय. संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद. खडकवासला धरण ते पर्वती शुद्धीकरण केंद्रादरम्यान दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय. शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार. 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरीला मुंबई पोलिसांचं समन्स. ऑरी दाऊद इब्राहिमचा भाचा आरोपी सलीम शेखचा दावा. श्रद्धा कपूर, नोरा फतेही, झिशान सिद्दीकींची चौकशी केली जाणार.